गोंदिया जिल्ह्यात नगर परिषद आणि नगर पंचायतीची रणधुमाळी आता सुरू झाली आहे। गोंदिया जिल्ह्यात एकूण 2 नगर परिषद आणि 2 नगर पंचायत यांच्या निवडणुका होणार आहेत। त्यापैकी एक अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील असलेली सालेकसा नगर पंचायत। ही नगर पंचायत पूर्वी सालेकसा म्हणून होती, परंतु याच्यामध्ये आता वाढ करून आमगाव खुर्द आणि सालेकसा मिळून नगर पंचायत तयार करण्यात आली। यामध्ये 17 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष अशी या नगर पंचायतीची रचना आहे। या नगर पंचायतीमध्ये भाजपा, काँग्रेस, शिवसेना उद्धव गट, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असे विविध पक्ष आपले नशीब आजमावणार आहेत। ही नक्षलग्रस्त ग्रामपंचायत असल्यामुळे या ठिकाणी पिण्याचे पाणी, शिक्षण, तालुका दुर्गम असल्यामुळे अनेक सुविधांनी हा तालुका वंचित आहे। यामध्ये अद्यापही कृषी उत्पन्न बाजार समिती नाही, बस स्टॉप नाहीत असे अनेक समस्या या ठिकाणी अद्यावत आहेत आणि सत्ता आल्यास आम्ही या सर्व समस्या दूर करू असे प्रत्येक पक्षातील राजकीय नेते यांनी सांगितले आहे। आता सालेकसाचा विकास कोण करणार आणि नगराध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत। तालुक्यामध्ये युवकांची बरेच समस्या आहेत, ज्याच्यामध्ये सर्वात मोठा की इथं शिक्षणाची सोय पुरेपूर नाही, रोजगाराची सोय पुरेपूर नाही आणि अशा स्थितीमध्ये ते पलायन करत आहेत। जर सालेकसाचा संपूर्ण विकास झाला, इथला लोकांचा आवागमन सालेकसा नगरासाठी वाढला, चौफेर गावातील चौफेर लोक सालेकसामध्ये आले, बँकेची व्यवस्था झाली, अशा स्थितीमध्ये व्यापार वाढणार आणि जे अजून स्थानिक काही मुद्दे आहेत, जशामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती, त्यानंतर ट्रेनचा स्टॉप असो, तर असे बरेच विषय आहेत। जर ते झाले तर समजा इथून पलायन थांबेल आणि कदाचित नोकरीच्या माध्यमातून नाही पण स्वरोजगारच्या माध्यमातून ते इथं थांबतील आणि सालेकसाचा विकास होईल। सालेकसा नगर पंचायत, हम शिवसेना यूबीटी, हम स्वतंत्र, हमें आदेश मिला है ऊपर से कि आपको 17 सीट और एक अध्यक्ष की सीट लड़ाना है और हम लोगों ने पूरा तैयारी कर ली है कि हमें चुनाव लड़ना है और सालेकसा नगर पंचायत का विकास करना है। सालेकसा नगर पंचायत में कई प्रकार की समस्या है, उस समस्या का समाधान होना चाहिए, इसलिए हम लोग अपने पक्ष की ओर से अध्यक्ष का भी चुनाव लड़ा रहे और सभी 17 के 17 पार्षद चुनाव में खड़े कर रहे। नक्कीच आमचे राज्याचे नेते आणि विकासशील नेतृत्व आदरणीय अजितदादा पवार साहेब, तसेच आमच्या जिल्ह्याचे विकास पुरुष सन्माननीय खासदार प्रफुल्लभाईजी पटेल आणि राजेंद्रजी जैन साहेब यांच्या जे आम्हाला आदेश आहे आणि लोकसेवेचे जे वचन आहे त्यामध्ये आम्ही कुठलेही कमी पडणार नाही, कारण की लोकसेवा ही आमचे मूल तत्व आहे। या नगरपंचायतीला अजून सुजलाम सुफलाम आणि विकासशील बनविण्याकरिता जे जे काही आम्हाला करण्यात येतील, आम्ही ते सर्व आमचा पक्ष आज महायुतीचा प्रमुख घटक दल म्हणून आहे आणि याच अनुषंगाने आम्ही जर जनतेने आम्हाला आमचे कार्य बघता, आमच्या जे कार्याची इतिहास आहे ते बघता आम्हाला संधी दिली, नक्कीच आम्ही या नगरपंचायतीचा कायापालट करू असे आम्हाला मी जनतेला आश्वस्त करू इच्छितो। ते हे ठरवणारे पक्षश्रेष्ठी आहेत, त्या विषयात मी काही बोलू शकत नाही। आता जसं नगरपंचायतचे जे प्रॉब्लेम जे आहेत ते आता मागच्या वेळेसही आमदार पुराम साहेब होते, आताही तेच आहेत। याच्या आधी आपलं सविताताई पुराम महिला बालकल्याण सभापती होत्या, ते आताही आहेत, पण तरीही नगरपंचायतच्या जे अंगणवाड्या आहेत, शाळा आहेत, एवढी हालत खराब आहे त्याची का म्हणजे पूर्ण तालुक्यामध्ये अशी अवस्था कोणत्याच शाळेची नाही, एवढी खराब अवस्था आहे। कुठल्या शाळेमध्ये तर ते शौचालय नाही आहे, ग्राउंड नाही आहे, वॉल कंपाऊंड नाही आहे, अशी कंडिशन आहे। आरोग्याची तशीच कंडिशन, आरोग्य सेवा इथे सगळी विस्कळीत झाली आहे। मग शेतीचं एवढं नुकसान झाले तर आता पंचनामे करून राहिले, अर्धे पंचनामे झाले नाही। सरसकटची मागणी आहे आमची, ते सरसकट दिल्या पाहिजे। मग मजुरीचा प्रश्न आहे, इथे लोकांना साधी मजुरीसाठी म्हणजे काम नाही आहे त्यांच्या हातात, मुलांसाठी बेरोजगारीचा प्रश्न आहे, त्यांच्या रोजगाराची काही व्यवस्था नाही आहे, व्यापार पूर्ण विस्कळीत झाला आहे सालेकसाचा।
म्हणजे आज सालेकसाची सुरुवात शून्यापासूनच करावी लागेल अशी परिस्थिती सालेकसाची आणून ठेवला आहे इथे. ह्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी पूर्ण बहुमताने निवडून येईल आणि ह्या सालेकसा नगरपंचायतचा इथला भौगोलिक क्षेत्र खूप मोठा आहे. बाकलसरा ते जांभळी, जांभळी ते हलबीटोला, हलबीटोला ते सालेकसा आणि आमगावपूर इथली परिस्थिती जरी नगरपंचायतमध्ये लोकसंख्या जरी कमी असली तरी भौगोलिक क्षेत्र खूप मोठा आहे आणि त्या भौगोलिक क्षेत्राचा मोठा असल्यामुळे हा जो वाकडकसा जो नाला आहे या जांभळीला जोडणारा हा जो पुलिया आहे, हा जर पुलिया जोडला तर तिथल्या म्हणजे नगरपंचायतला जो संपर्क आहे लिंबावरून जो जातो तो लिंबावरून न जातानी म्हणजे दुसऱ्या ग्रामपंचायतमध्ये न जातानी तो सरळ मार्ग होईल आणि तो जो तिथला जो पुलिया आहे तो बंधारा आणि पुलिया असं जर झाला तर त्यामध्ये शेतकऱ्यांचा आणि सर्वांना सुखसोयीचा होईल. विद्यार्थ्यांना येण्या जाण्याकरता सर्व सुखसोयी होतील आणि इथला जो पाण्याचा जो विषय आहे हा मोठी नळ योजना जी शासनाने आता आपल्याकडे 65 करोडची जी योजना आहे ती राबवण्याचा पूर्ण नियोजन झालेलं आहे आणि त्या नियोजनमध्ये पाण्याची समस्या पूर्णपणे दूर होईल आणि इथं जी शिक्षणाची जी व्यवस्था आहे ते हळूहळू सुधारित होत आहे आणि त्याचप्रमाणे इथं आपल्या शेतकऱ्यांसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती ही अति आवश्यक आहे आणि तेही पूर्णपणे आपण शासनाकडे त्याच्याकडे लक्ष देऊन ते पूर्ण करू. बसस्टॉपचा विषय असो, कोणताही विषय असो किंवा इथला विकासाचा विषय असो ते आम्ही पूर्णपणे करू. कारण की आम्हाला पूर्णपणे 5 वर्ष विकासासाठी मिळाले नाही कारण की 2 वर्ष कोरोना काळामध्ये गेले असल्यामुळे त्यावेळेस निधीचा अभाव झाला आणि त्यामुळे जे काही रखडलेले कामं आहेत ते पूर्ण झाले नाहीत. परंतु आता महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीची संयुक्त सरकार आहे आणि केंद्रामध्ये पण सरकार आहे. आम्हाला इथं जर सरकार मिळाली नगरपंचायतची तर आम्ही विकासाला मागे राहणार नाही आणि लोकांची कामं पूर्णपणे करू ही मी ग्वाही देतो. सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया.